नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। दशमभागस्य 21 कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजांची छावणी गदग प्रांतातील संप गावाजवळ विसावली होती. थंडीचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न होते. राजे आपल्या तंबूच्या बाहेर आनंदरावांच्या सह उभे असता राजांचे सरदार सखुजी गायकवाड मुजऱ्याला आले. राजांनी विचारले, काय सखुजीराव, छावणीची हालचाल काय म्हणते? सर्व ठीक आहे महाराज, फक्त एकच कागाळी कानांवर आली आहे. कसली कागाळी? काल आपले काबाडीचे बैल पुढच्या मुक्कामी जात असता बेलवडीच्या गडीच्या पाटलांनी ते अडवले आणि सामानासहित पळवून नेले. राजे क्षणभर विचारात पडले. ते म्हणाले, सखुजीराव, काहीतरी गफलत झाली असेल. बेलवडी म्हणजे एवढी छोटी गडी, तिचीही हिंमत व्हायची नाही. पाटलांना समज देऊन बैल सोडण्याची आज्ञा करा. राजांची आज्ञा घेऊन सखुजीराव गेले. बेलवडी सपाट भूमीवर वसलेली मातीच्या चौफेर कुशीने सजलेली छोटी गडी. त्या सपाट भूमीवर वसलेली ती गडी पावसाळी उगवलेल्या एकाकी अळंबीसारखी दिसत होती. पण त्या गडीचा पाटील मोठा हिंमतवान होता. सखुजीराव गायकवाडांचा निरोप जेव्हा त्याला कळला तेव्हा त्याने एकच उत्तर दिले, हिंमत असेल तर बैल सोडवून या. राजांना पाटलांचा निरोप कळला. राजांनी सखुजीरावांना हुकूम दिला, पाटील आपल्याच तोऱ्यात आहेत असं दिसतं, सामोपचार त्यांना मानवेल असं दिसत नाही. ठीक आहे सखुजीराव, तुम्ही आपली कुमक घ्या आणि बेलवडी काबीज करून बैल ताब्यात घ्या, तोवर आमचा तळ येथेच राहील. सखुजीरावांनी आपल्या स्वारांनीशी बेलवडीची नाकेबंदी केली. चौफेर चौक्या जारी केल्या. क्वचित चकमकी झडू लागल्या. पण बेलवडीला मराठी फौज भिडण्याचा प्रयत्न केला तर हिरिरीने प्रतिकार केला जाई. कर्नाटकी प्यादे पायीच्या लढाईत मजबूत. त्याचे प्रत्यंतर सखुजीरावांना येत होते. दिवस उलटले पण गडी काबीज होण्याची चिन्हे दिसेनात. राजांच्या छावणीतून गडी दिसत होती. सारी फौज गडीकडे डोळे लावून बसली होती. राजांचा मनक्षोभ वाढत होता. राजे विचारमग्न बसले असता सखुजीराव आल्याची वर्दी आली. सखुजीराव सामोरे येताच राजांनी विचारले, बोला सखुजीराव, गडी काबीज झाली? सखुजीरावांची मान खाली झुकली. ते हताशपणे म्हणाले, महाराज, गडीचा बंदोबस्त कडेकोट केला आहे, पण फार दिवस गडी टिकाव करील असं वाटत नाही. राजे हसले. वा, सुरेख. सखुजीराव, कोणी ज्योतिषी भेटला का? त्यांनीही तेच सांगितलं, सखुजीराव म्हणाले. राजांची नजर शेजारी उभ्या असलेल्या आनंदरावांच्याकडे गेली. आनंदराव म्हणजे फौजेचे दुय्यम सेनापती. आनंदराव, आमच्या सखुजीरावांची तारीफ करावी तेवढी थोडी. ज्योतिषाला विचारण्यापर्यंत यांच्या शौर्याची मजल गेली. एवढा दक्षिण विजय करून आम्ही आलो, पण बेलवडीची ही चिमुकली गडी आम्हाला काबीज करता येत नाही. बेलवडीच्या पाटलानं ही आगळी केली नसती तर आमचं या गडीकडे लक्षही गेलं नसतं. सखुजीराव, आम्हाला असल्या खेळात फार दिवस घालवता येणार नाहीत. महाराज, आपला उंटावरचा तोफखाना वापरण्याची आज्ञा द्यावी. एका दिवसात गडी नेस्तनाबूत करू. केवढा लौकिक पदरात घ्याल एक मामुली गडी, आणि तीसाठी तोफखाना? मग आमची फौज काय कमी आहे? चालत गेली तर गडी राहणार नाही. तुमच्या हातून ही कामगिरी होत नसेल तर सांगा, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक करू. राजांचा निरोप घेऊन सखुजीराव बाहेर पडले. आपल्या माणसांसहित ते गडीला भिडू लागले. चकमकी उडू लागल्या आणि एके दिवशी गडीच्या द्वाराशी चाललेल्या चकमकीत पराभव होती आहे हे ध्यानात येताच गडीचा पाटील त्वेषाने बाहेर पडला. शर्थीची लढाई सुरू झाली. त्या लढाईत पाटील पडले. पाटलांना घेऊन पाटलाचे लोक गडीत गेले. पाटील पडल्याचे ऐकताच सखुजीरावांना आनंद झाला. आता गडी ताब्यात येईल असे वाटून ते दुसऱ्या दिवशी गडीवर चालून गेले. तेथील दृश्य पाहून सखुजीराव आश्चर्याने थक्क झाले. पाटलाच्या पश्चात पतीचे कार्य हाती घेऊन सावित्रीबाई गडीवर उभी होती. शौर्याने गडी लढवित होती. नुसत्या पायदळाने गडी काबीज होण्याचे दिसेना. दिवस मात्र उलटत होते. गडीला वेढा घालून 21 दिवस झाले होते. सावित्रीबाई गडी लढवते आहे हे राजांना कळले तेव्हा राजे उद्गारले, धन्य आहे त्या शूर स्त्रीची. पतिनिधनानंतर आपलं दुःख विसरून ती आपली गडी लढवते आहे. तिच्या धैर्याला तोड नाही. आम्ही आणखीन 1 दिवसाची वाट पाहू, नाहीतर जातीनिशी या मोहिमेत भाग घेऊ. त्याखेरीज आम्हाला गत्यंतर नाही. राजांचा निर्धार सखुजीरावांना कळला. त्यांनी त्वेषाने ओठ चावले. दुसऱ्या दिवशी पहाटे छावणीवर दाट धुके उतरले. रात्रभर जळत राहिलेले पलवते विझवले जात होते. सूर्योदयाबरोबर पूजा आटोपून राजे तंबू बाहेर आले. त्यांची नजर बेलवडीच्या गडीला गेली. राजांनी आनंदरावांना विचारले, आनंदराव, सखुजी आले नाहीत?
महाराज आज पहाटेच सखुजीराव आपली कुमक घेऊन गडीवर चाल करून गेले. कालचे आमचे बोल त्यांनी जीवाला लावून घेतलेले दिसतात. सखुजीराव कामात कुचराई करणारे नव्हेत. आनंदरावांनी ग्वाही दिली. आम्ही कुठं तसं म्हणतो, पण हा पेचच वेगळा पडला. एवढी फौज हाताशी असूनही गडीवर चालून जाता येत नाही, तोफखाना वापरता येत नाही. एका लहान गडीवर आम्ही फौज तोफखाना वापरला तर अपकीर्ती मात्र पदरात पडेल. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी अवस्था झाली आहे. यात सखुजीरावांचा दोष नाही. सखुजीरावांच्या जवळ धाडस आहे, शौर्य आहे. पण काय महाराज? आनंदरावांनी विचारले. युक्ती नाही, त्याऐवजी संताप आहे. संतापाने बुद्धीवरचा ताबा नष्ट होतो. चाल कळत नाही, नाहीतर ही गडी घ्यायला इतका उशीर लागला नसता. अचानक तुतार्यांचा आवाज साऱ्या मुलखात उठला. सारे आवाजाच्या दिशेने पाहत होते. गडीच्या रोखाने आवाज येत होता. महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. महाराज हात जोडून उद्गारले, जगदंबेची कृपा. आनंदराव, सखुजीराव विजयी झाले. चला आनंदराव, विजयी वीरांच्या स्वागताला 4 पावलं पुढं जाऊ. थोडी धावपळ उडाली. मोत्तद्दारांनी घोडी आणली. जाधवराव, निंबाळकर, आनंदराव ही मंडळी त्वरित डेऱ्यासमोर आपापल्या घोड्यानिशी सज्ज झाली. महाराज डेऱ्यातून बाहेर आले. त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. खास अश्वपथक तयार होते. राजांनी घोड्यावर मान टाकली, टाच दिली. त्या काळ्या उमद्या जनावराने ऐटीने पावले उचलली. पाठोपाठ सरदार मंडळी जात होती. मागून अश्वपथकांचे स्वार जात होते. महाराज गडीजवळ पोहोचले. मुख्य दरवाजाचा नगारा धडधडू लागला. महाराज पायउतार झाले. अनेक जखमी वीर तेथे होते. कामी आलेल्या वीरांवर शेली झाकले होते. महाराज गंभीर झाले. स्वागतासाठी श्रीपतराव नाईक आलेले पाहताच राजांचे पाय थबकले. श्रीपतरावांच्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजांनी विचारले, श्रीपतराव, सखुजीराव कुठं आहेत? महाराजांची चिंता ओळखून श्रीपतराव म्हणाले, महाराज गडी मोठ्या शर्थीनं सर झाली, पण या अनर्थाला कारणीभूत झालेली सावित्रीबाई मात्र धोक्याचा फायदा घेऊन हातून सुटली. तिला गिरफ्तार करण्यासाठी सखुजीराव जातीनिशी गेले आहेत. राजांनी निश्वास सोडला. आनंदरावांना ते म्हणाले, काय आनंदराव, आम्ही बोललो ते खरं आहे ना? गडीसर होऊनही सखुजीराव थांबू शकले नाहीत. त्यांचा संताप एवढ्यावरच तृप्त झाला तर नवल. आम्ही त्यांच्या स्वागताला येथवर आलो, पण त्यांचाच पत्ता नाही. श्रीपतराव, फार हानी झाली. 5-6 कामी आले. जखमींची संख्या फार आहे. श्रीपतराव अदबीने म्हणाले. निश्वास सोडून राजे म्हणाले, श्रीपतराव, जे कामी आले त्यांना वीरोचित सन्मान द्या. जखमींची नीट काळजी घ्या. आम्ही येतो. महाराज, आपण गडीत यावं. जरूर येऊ, पण श्रीपतराव, ज्यांनी ही गडी मोठ्या शर्थीनं जिंकली ते सखुजीराव गडीत नसताना आम्ही गडीत प्रवेश कसा करणार? ते शोभणार नाही. सखुजीराव आले की त्यांना सांगा, आम्ही त्यांच्या भेटीसाठी इथवर आलो होतो. त्यांच्या भेटीस्तव आमचा जीव उतावीळ आहे. त्यानंतर 2 दिवस गेले तरी सखुजींचा पत्ता नव्हता. महाराज चिंतेत होते. छावणी उठवण्याची गडबड सुरू झाली. राजे सखुजीरावांची वाट पाहत होते. त्यांचा शोध घेण्यासाठी 2 पथकेही पाठवण्यात आली होती. महाराज शामियान्यात बैठकीवर बसले होते. सारे सरदार, चिटणीस शामियान्यात हजर होते. राजे पुढचा मनसुबा सांगत होते. तोच जासूद आत आला. मुजरा करून तो म्हणाला, महाराज सखुजीराव आले. सखुजीराव आले म्हणत राजे बैठकीवरून उठले. त्याचवेळी शामियान्याच्या प्रवेशद्वारातून सखुजीराव प्रवेश करते झाले. राजे पुढे झाले. सखुजी मुजऱ्याकरता वाकले असतानाच राजांनी त्यांना मिठीत घेतले. सखुजीराव, धन्य आहे तुमची. आम्ही इकडे तुमच्या स्वागतासाठी आतुरलो असता तुमचा पत्ता नाही. राजांनी आपला डावा हात सखुजीरावांच्या डाव्या खांद्यावर ठेवीत हसत विचारले, मग गनीम सापडला? तो सापडला नसता तर सामोरा आलो नसतो. सखुजीराव म्हणाले, शाब्बास महाराज, गनीम आपल्यासमोर हजर करण्याची आज्ञा व्हावी. राजांनी मानेने होकार दिला. सखुजीराव शामियान्याच्या बाहेर गेले. राजे आसनस्थ झाले. साऱ्यांच्या नजरा शामियान्याच्या प्रवेशद्वारावर खिळल्या. सखुजीराव आत आले. त्यांच्या पाठोपाठ जेर बंद केलेल्या सावित्रीबाई पाहताच राजांचे हास्य कुठच्या कुठे गेले. त्यांनी सखुजीरावांच्याकडे पाहिले. सखुजीराव म्हणाले, महाराज, ह्याच त्या सावित्रीबाई. पण स्त्रियांना जेरबंद करण्याची आवश्यकता केव्हापासून भासू लागली? राजांचा आवाज किंचित कठोर बनला. महाराज, क्षमा असावी.
ज्या शर्थीनं गडी लढवली आणि जिनं 3 दिवस अन्न पाण्याविना आम्हाला रानोमाळ हिंडवलं, ते यांचं रूप इतकं सोज्वळ नाही. यांचा शेवटचा माणूस गारद होईपर्यंत या आमच्या हाती लागल्या नाहीत. गडीसाठी जेवढे बळी द्यावे लागले नाहीत, तेवढे यांना पकडताना द्यावे लागले. बाई, धन्य आहे तुमच्या पराक्रमाची, राजे उद्गारले. सखुजीरावबाईंच्या हाती बांधलेल्या काढण्या सोडा, पण महाराज, सखुजी, अबलांना जेरबंद करणं हे वीरांना शोभत नाही. त्या आम्हाला माते समान आहेत. प्रथम त्यांना मोकळं करा. काढण्या सोडल्या गेल्या. सावित्रीबाई अधोवदन निश्चल उभी होती. राजे गंभीर वाणीने बोलू लागले. सावित्रीबाई, तुम्हास त्रास द्यावा हा आमचा हेतू नव्हता, आजही नाही. तुमच्या पतींनी अकारण आमची आगळीक काढली. आमचे काबाडीचे बैल लुटले. दिलेली समज त्यांनी मानली नाही. लढायला ते सिद्ध झाले, पण अविवेकी धाडसाला अर्थ नसतो. स्वराज्य स्थापनेसाठी, धर्मसंस्थापनेसाठी प्रयत्न करीत असता आपल्यासारख्या शौर्यशालिनीचा विरोध आम्हाला व्हावा याचं दुःख होतं. स्वधर्म आणि स्वराज्य यांसाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज असता तुमचा विरोध का यावा? सावित्रीबाईंनी प्रथमच आपली नजर दरबारात वर केली. एखादी वीज चमकून जावी तशी सावित्रीबाईंची नजर दरबारावरून फिरली. स्फुल्लिंगाची धगधगती नजर त्या फेकीत होत्या. राजे सस्मित वदनाने विचारते झाले. बोला बाई, हा पराजयाचा अपमान तर? सावित्रीबाई हुंकारली. राजे, जय पराजय ह्या नशिबाच्या गोष्टी, त्यांची खंत कसली? खरं आहे, राजे म्हणाले. धर्मानं, न्यायानं आणि नीतीनं जाणाऱ्याला यशापयशाचा वारा शिवत नाही. आमच्या स्वराज्याला, तुझ्या आसुरी राज्याला स्वराज्याचा टिळा कशाला लावतोस बाबा? दुर्दैव, आज माझा पराभव झाला. मंगल कार्यात देवानं हात दिला नाही. खामोश, आनंदराव ओरडले. राजांची नजर वळताच ते शरमले. बोला बाई, आम्ही सारं ऐकून घेऊ. तुमच्यावर अन्याय झाला असं का तुम्हाला वाटतं? अन्याय? राजा, तुला न्यायाची चाड आहे? फरसबंदीवर नगदी रुपये खणखणत उतरावेत तसा तो प्रश्न उमटला. राजे स्थिर नजरेने आणि स्थिर मनाने बोलले. आई, ह्या शिवाजीबद्दल अनेक प्रवाद असतील, पण त्याच्या स्वराज्याच्या हेतूबद्दल कोणीही आजवर शंका घेतली नाही. तुमची काही तक्रार दिसते? आमचं अभय आहे. तुम्ही मोकळ्या मनानं सांगा. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर जरूर न्याय मिळेल, पण त्याचबरोबर स्त्री म्हणून शत्रूचे अकारण लाड पुरवले जातील असंही समजू नका. सावित्रीबाई स्तब्ध उभी होती. शांतता असह्य होत होती. बोला बाई, राजे म्हणाले. खालच्या मानेनेच सावित्रीबाई म्हणाली. भर दरबारी मी काय सांगू? राजांनी आज्ञा केली. चकित झालेले सारे बाहेर गेले. सांगा, राजे म्हणाले. नागिणीसारखी संतप्त झालेली सावित्रीबाई त्या शब्दांबरोबर ढासळली. उभ्या जागी ती कापू लागली आणि एकदम तिने आपला चेहरा हातात दडविला. हुंदक्यांचा आवाज आला. राजे उभे राहिले. आई, काय झालं सांगा. मुलाचा संकोच बाळगू नका. सावित्रीबाईंनी डोळे टिपले. राजांच्या नजरेला नजर देत ती म्हणाली. तुमचे सखुजीराव गडी जिंकूनच थांबले नाहीत. आणि नजर खाली वळवीत ती म्हणाली. त्यांनी माझी अब्रूही घेण्याचा प्रयत्न केला. अशक्य, राजे अस्वस्थ होऊन एकदम उद्गारले. बाई, तोहमत खोटी ठरली तर या गुन्ह्याला शिरच्छेदाखेरीज शिक्षा नाही. राजांच्या नजरेला नजर भिडवीत सावित्रीबाई म्हणाली. राजे, मी पाटलीन, गावची वतनदार, कोणती खानदानी स्त्री असं खोटं सांगेल? आपण सखुजीरावांना विचारा. राजांच्या कपाळी घर्मबिंदू गोळा झाले. मुठी वळल्या गेल्या. आज्ञेबरोबर सारे शामियान्यात आले. मुख अश्रुगाळीत उभ्या असलेल्या सावित्रीबाईंकडे सारे आश्चर्याने पाहत होते. आपली तीक्ष्ण नजर सखुजींवर स्थिर करीत राजांनी विचारले. सखुजी, ह्या काय म्हणतात? साफ खोटं महाराज, हे कुभांड आहे. सखुजी ओरडले. साफ खोटं? कसलं कुभांड? राजे आसनावरून उठले. सखुजीराव, आम्ही काही न विचारता तुम्ही उत्तरं देता? सखुजीराव चपापले. सखुजी, तुम्ही यांच्याशी गैरवर्तन केलंत? महाराज. सखुजी उभ्या जागी घामेजला. क्षमा महाराज, क्षमा म्हणत सखुजी महाराजांच्या पायांवर कोसळला. महाराजांच्या मुठी आवळल्या गेल्या. उभ्या जागी त्यांचे डोळे भरून आले. सखुजीरावांच्या मिठीतून आपले पाय सोडवून घेत राजे मागे सरले. संतापाने राजे थरथरत होते. चेहरा उग्र बनत होता. एखाद्या खोल विहिरीतून आवाज यावा तसे राजे बोलू लागले. सखुजी, काय केलं? मोगली जुलमी सत्तेतून प्रजा मोकळी व्हावी, धर्म आणि अब्रू यांचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही स्वराज्याचं तोरण उभं केलं आणि तुम्ही आईवर हात टाकण्याचा प्रयत्न केलात. क्षमा महाराज म्हणत सखुजी पुढे सरले. पुढं येऊ नका सखुजी. त्या अमंगल हातांचा स्पर्श करू नका. ह्या गुन्ह्याला क्षमा होणे नाही. एक वेळ आम्ही पराभव सोसला असता. नाही सखुजी,
आम्ही क्षमा करू शकत नाही. राजे आसनावर बसले. सखूजी, तुम्ही जे कृत्य केलं त्यानं स्वराज्याला कलंक लावलात. ह्या गुन्ह्याबद्दल जाधवराव धीर करून पुढे सरकले. राजे खामोश. राजे उभे राहिले. साऱ्या दरबारची छाती धडधडत होती. श्वास अवरोधले होते. शांतपणे सखूजींकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, ह्या सखूजींचे पापी डोळे तप्त सांडसानं उघडून टाका. ज्या पापी हातांनी परस्त्रीला स्पर्श केला ते हात तोडा. या शिक्षेची अंमलबजावणी आमच्या देखत झाली पाहिजे. सखूजी पुरा ढासळला. सावित्रीबाई थक्क होऊन पाहत होती. थोड्याच वेळात सांडस घेतलेले पलोतेधारी आत आले. सखूजीला पकडण्यात आले. पलित्यांवर अणकुचीदार सांडस तापवण्यात आले आणि किंकाळी पाठोपाठ सखूजीचे डोळे उघडले गेले. ते दृश्य असह्य होऊन सावित्रीबाईंनी देखील डोळ्यांवर हात घेतले. आपली संतप्त नजर सखूजींवरून न काढता राजे म्हणाले, ह्या पाप्याला पन्हाळ्याच्या अंधार कोठीत टाकून द्या. सखूजीला दरबारातून नेण्यात आले. राजांची नजर सावित्रीबाईंच्याकडे वळली. सारा राग क्षणात ओसरला. नजरेत असहाय्यता भरली. राजे म्हणाले, बाई, ह्या शिक्षेनं गुन्ह्याची भरपाई होत नाही हे आम्ही जाणतो. आमचं दुःख फार मोठं आहे. आम्ही तुम्हाला बाइज्जत मुक्त करीत आहोत. बेलवडी तुमची आहे, ती खेरीज 2 गावं आंदण म्हणून आम्ही तुम्हाला देव करीत आहोत. सावित्रीबाईंनी अश्रू टिपले. राजांच्या पाया पडण्यासाठी त्या पुढे आल्या. राजे हात जोडून उभे राहिले. सद्गतीत आवाजात ते म्हणाले, आई, आम्हाला आणखी लाजवू नका. देता आला तर एकच आशीर्वाद द्या. सावित्रीबाईंनी वर पाहिले. राजांचे डोळे भरून आले होते. नजर घायाळ बनली होती. शब्द फुटत नव्हता. राजे म्हणाले, आई, एकच आशीर्वाद द्या. आमच्या स्वराज्याला आपला शाप न लागावा. शक्य झालं तर आमच्या सुराज्याला आशीर्वाद मिळावा. असा आशीर्वाद मिळावा की असा दुर्दैवी कलंक आमच्या राज्याला पुन्हा कधीही न लागावा. एवढं दिलं तरी आम्ही कृतार्थ होऊ. सावित्रीबाईंनी पाहिले. तो राजांच्या नेत्रातून आसवे ओघळत होती आणि त्या अश्रूंच्या दर्शनाने सावित्रीबाईंना पावन झाल्याचा भास होत होता. अधुना दशमभागस्य द्वाविंशतिः कथा एषा. सावित्रीबाईंच्या हाती बेलवडी सुपूर्द करून राजांनी संपगावचा तळ उठविला. संपगावच्या तळावरच राजांना विजापूरकडची बातमी कळली. बेहलोल खान मेल्यामुळे आदिलशाहीची वजिरी सिद्दी मसूदकडे आली होती. दिलेर खान देखील विजापूर स्वारीवर येणार अशा वदंता उठत होत्या. राजांनी पन्हाळा गाठण्याचे ठरवले आणि आपल्या फौजेनीशी राजे मजल दर मजल करीत पन्हाळ्याला आले. पाटगावला जाऊन मौनी बुवांचा त्यांनी आशीर्वाद घेतला. कारीला जाऊन नागोजी जिथ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि राजे पन्हाळ्याला परत आले. राजांचे लक्ष विजापूर व मोगल यांच्या राजकारणाकडे लागून राहिले होते. राजे पन्हाळ्याला आलेले कळताच मोरोपंत पन्हाळ्याला आले. त्यांनी राजांना राज्याचा सर्व वृत्तांत सांगितला. दक्षिणेतून हंबीरराव राजांना येऊन मिळाले. राजे मोरोपंतांना म्हणाले, पंत, 1.5 वर्षाच्या कालावधीत जगदंबेनं उदंड यश दिलं. एक वेलोरचा किल्ला सोडला तर गेलो तिथं आपसुख विजयपदरी पडला. आमच्या राज्याच्या कक्षा तुंगभद्रेला मिळाल्या. मोरोपंत, यापुढची जबाबदारी खूप मोठी आहे. आता चिंता कसली? स्वराज्याचा बंदोबस्त राखायला उदंड फौज, हरहुन्नरी माणसं आहेत. विपुल संपत्ती राज्याच्या जामदारखान्यात आहे. महाराजांनी कसलीही चिंता मनात आणू नये. राजे हसले. त्यांची नजर हंबीररावांच्याकडे गेली. हंबीरराव, तुम्ही आमचे सेनापती. तुम्ही बोलत नाही. महाराज, पंत म्हणतात ते खरं. आता आपल्याला दगदग करावी लागणार नाही. आमचे सेनापती, आमच्या राज्याचे पेशवे एवढी ग्वाही देत असता आम्हाला काळजी कसली? राजे क्षणभर थांबले. पंत, एवढं गाफील राहून चालणार नाही. अजून सुखाचे दिवस फार लांब आहेत. सिद्धी अजून प्रबळ आहे आणि दक्षिणेत दिलेर खानासारखा कपटी मुत्सद्दी शत्रू उतरला आहे. पुरंदरचा तह विसरून चालायचा नाही. आयुष्यात 2 मातब्बर शत्रू आम्हाला भेटले. एक मिर्झाराजे जयसिंग आणि दुसरा दिलेर. मिर्झाराजे गेले, पण हा दिलेर तो काय करील याचा भरोसा नाही. त्यामुळे तर आम्ही दक्षिणेची स्वारी सोडून माघारी वळलो. नाहीतर आमच्या राज्याची कक्षा सहज कन्याकुमारीला भिडवली असती. दिलेर रणांगणात उतरला तर त्याचा पराभव करणं कठीण नाही. आता त्याच संधीची आम्ही वाट पाहतो आहोत. हंबीरराव म्हणाले, दिलेरचा पराभव कराल ते आम्ही जाणतो, पण तिथं आपली लढाई संपत नाही. आणखीन एक लढाई आहे. मोरोपंत हंबीरराव राजांकडे पाहत होते. कोणती? मोरोपंतांनी विचारले. औरंगजेब एक दिवस खुद्द बादशहा दक्षिणेत उतरेल. त्याच्याशी आमचे 2 हात होतील. ती निर्णायक लढाई ठरेल. त्यानंतर जे राहील ते राज्य. एक ना एक दिवस आम्ही औरंगजेबाचा पराभव करून दिल्ली गाठू. काशी विश्वेश्वराची स्थापना करू. तो दिवस जेव्हा दिसेल तेव्हा खरी तृप्तता लाभेल. मोरोपंत,
पल्ला फार दूरचा आहे. विसावा घ्यायला अवधी नाही. आणखीन काय खबर? एक खबर चांगली आहे, मोरोपंत म्हणाले. नुकतीच नाशिक भागात दौड करून लूट गडावर आणली आहे. तुम्ही? जी. आणि दुसरी खबर चांगली नाही. सांगा मोरोपंत. त्र्यंबक डबीर आपल्याला सोडून गेले. राजांचा जीव व्याकुळ बनला. त्र्यंबकपंत अष्टप्रधानांपैकी एक, राज्याचे सुमंत. राजांनी विचारले, केव्हा? गतवर्षी याच दिवसात. शिवापूरला त्र्यंबकपंत वारले. अरे रे, जेव्हा अत्यंत गरज होती तेव्हाच पंत गेले. जगदंबेची इच्छा. शृंगारपूरची बातमी? सर्व ठीक आहे, मोरोपंत म्हणाले. ठीक आहे. राजांना पुढे विचारायला धीर झाला नाही. राजे सदरेतून उठत असता हंबीररावांनी विचारले, महाराज, आपल्या फौजेतला गुणवंता यादव आहे. तो फार मोठा कसबी आहे. आवाज चांगला आहे. दक्षिणेतील आपल्या पराक्रमावर त्यानं 4 चौक रचले आहेत. आपण ऐकावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही पोवाडा ऐकलात? जी. फार चांगला आहे. तसं नसतं तर तुम्ही ही तारीफ केलीच नसती. उद्या रात्री पोवाडा ठेवा. आम्ही स्वस्त मनाने ऐकू. सायंकाळी राजे मोरोपंतांसह सोमेश्वर दर्शनाला गेले. देवदर्शन आटोपून राजे मोरोपंतांसह परकोटाच्या बाजूला गेले. राजांनी मोरोपंतांखेरीज कुणालाच बरोबर घेतले नव्हते. तटाचे पहारे पाहत मुजरे घेत राजे दौलती बुरुजापर्यंत आले. राजांनी विचारले, मोरोपंत, आम्ही या बुरुजाचं नाव दौलती बुरुज का ठेवलं असेल? मोरोपंत स्मित लपवीत म्हणाले, इतक्या दिवसांच्या सहवासात एवढं ध्यानी आलं नाही तर सारंच वाया गेलं म्हणावं लागेल. या जांभ्या दगडांनी बांधलेल्या या दौलतीवरून नजर टाकली तरी आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. समोर खोरं आणि आंबा घाटाचा मुलूख पसरला आहे. या दौलतीवरून ती दौलत राखता येते. महाराजांच्या या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. राजे अभिमानाने म्हणाले, पंत, या दौलती बुरुजापेक्षा तुमच्यासारखे दौलतीचे राखणदार आम्ही उभे केले याचं आम्हाला समाधान वाटतं. दौलतीचे धनी राखणदार आपणच महाराज. ती जागा दुसरी कोण घेईल? राजे गंभीर झाले. पंत, आम्ही नावाचे धनी, स्वराज्याच्या कक्षा सांभाळणारी फौज, आमच्यावर विश्वास ठेवणारी कुलरयत, आमच्या आज्ञानिष्ठेनं पाळणारी तुमच्यासारखी माणसं हेच खरे दौलतीचे धनी. पहा ना, बेहलोल खानाचं दफन झालं नाही तोच आदिलशाही सिद्दी मसूदच्या हाती गेली आणि आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष फौज घेऊन मुलूक सोडून जातो आणि आमच्या राज्याचा कारभार एवढासुद्धा हलत नाही. आमच्या विना काही नडत नाही. महाराज, त्यात वाईट काय? हेच हवं होतं. आम्हाला खूप समाधान वाटलं. आज इथवर तुमच्याबरोबर फिरत आलो याचं कारण मात्र निराळं. आम्हाला शृंगारपूरची हकीकत ऐकायची आहे. तसं काही विशेष नाही. जे असेल ते ऐकायचं आहे. राजे निग्रहाने म्हणाले. मोरोपंत विचारात पडले. अकारण आपले उपरणेसारखे करीत ते म्हणाले, युवराजांचा लौकिक शृंगारपूरला पसरला आहे. युवराज आदर्श सुभेदार म्हणून प्रजा त्यांना ओळखते. आणि सांगा पंत, फसवणं तुम्हाला जमत नाही. महाराज, युवराजांनी रयतेला सूट दिली त्यामुळं रयतेचा दुवा मिळाला, पण सुभ्याचा वसूल बुडाला आहे. रायगडाच्या खजिन्यातून मागतील ती रक्कम आपल्या आज्ञेनुसार पोहोचवली आहे. अनाजींनी निर्णय केले की ते मुद्दाम फिरवले जातात. युवराजांचं अभय मिळतं. आणि बोला, युवराजांनी कवी कलशांकडून कलशाभिषेक घेतल्याची बातमी आहे. खरं? बातमी विश्वसनीय आहे. छान. मोरोपंत, माणूस निष्क्रिय असला की असं काहीतरी घडतंच. युवराजांच्या भोवती शाक्तपंथीय माणसांचा सहवास आहे. त्यांचं वर्चस्व वाढत आहे. ठीक. तशीच एक आनंदाची बातमी आहे. कोणती? आपण आजोबा होणार अशी लक्षणं आहेत म्हणे. त्या शेवटच्या बातमीने राजांचा चेहरा आनंदित झाला. ते मोरोपंतांना म्हणाले, पंत, आपण उद्या राजापूरला जाऊ. पद्मदुर्गाचं काम आणि तेथील व्यवस्था पाहून शृंगारपूर करून आपण रायगड गाठू. दुसऱ्या दिवशी राजे पन्हाळा सोडणार ही बातमी पसरली. हंबीरराव राजांना म्हणाले, महाराज, आपण पोवाडा ऐकणार होता? मनात होतं खरं. राजे उद्गारले, पण आता इथं मन रमणार नाही. मन बैचेन आहे. आता घरी परतावं असं वाटतं. का? काय झालं महाराज? हंबीररावांनी काळजीने विचारले. ते कोण सांगणार? बिचारा आत्मा काहीतरी सांगत असतो, सुचवित असतो, पण मन सदैव आपल्याच रंगात गुंग झालेलं. आत्म्याचा आवाज कळणार कसा? आम्ही समजलो नाही. पंत म्हणाले, आम्हाला कुठं कळतं म्हणून ते तुम्हाला सांगणार. राजे आपल्या मोकळ्या केसांवरून हात फिरवीत म्हणाले, हंबीरराव, तुम्ही चिंता करू नका. आनंदरावांना पन्हाळ्याला फौज गोळा करायला सांगा. आपण रायगडी जाऊन परत पन्हाळ्याला येऊ. तेव्हा आम्ही जरूर पोवाडा ऐकू. राजे अश्वारूढ झाले. राजांच्या शेजारी हंबीरराव मोरोपंत स्वार झाले होते.
मागे अश्वपथके तयारीत उभी होती. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, तुमचा गुणवंता कुठं आहे? थोड्याच वेळात गुणवंता नजीक आला. त्याने राजांना मुजरा केला. राजांनी स्वतः बरोबर घेतलेली 100 मोहरांची थैली गुणवंताच्या हाती फेकली. राजे म्हणाले, गुणवंता, आम्ही जरूर तुमचा पोवाडा ऐकू. कवन चांगलं केलं असं ध्यानी आलं तर शिलेदारीतून तुझी नेमणूक शाहिरीवर करू. गुणवंता घाबरला. त्याचा चेहरा म्लान झाला. तो म्हणाला, महाराज माफी करा, परत कवन नाही करणार. पण शिलेदारीत न. राजे मोकळेपणे हसली. ते म्हणाले, गुणवंता, तू कवन कर, आम्ही शिलेदारीतून तुला काढणार नाही. तलवार गाजवून कवन करणारे तुझ्यासारखे वीर आम्हाला मिळणार तरी कुठं? राजांनी हंबीररावांच्याकडे पाहिले. हंबीररावांनी इशारेतीचा हात वर केला. राजे आपल्या पथकांसह दौडू लागले. 4 दरवाजाच्या नगाऱ्यात नाद गडावर घुमत होता. अधुना दशमभागस्य त्रयोविंशतिः कथा एषा. हंबीरराव मोरोपंत यांसह राजे राजापूरला आले. राजांनी पद्मदुर्गाची पाहणी केली. राजे आलेले समजताच इंग्रज वकील राजांना भेटायला आले. राजे इंग्रज वकिलांना भेटले. 2 प्रहरी दौलतखान राजांच्या सामोरे आले. राजांनी त्यांना तातडीने बोलावून घेतले होते. दौलतखानाच्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजे बोलले, दौलतखान, तुम्ही आमचे दर्यासारंग, आमच्या राज्याची ही सागरी दौलत तुम्ही सांभाळता. पण आज सिद्धी आम्हाला डोईजड होतो आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही दुर्दैवानं आम्ही त्याचा पराभव करू शकलो नाही. पण आता आम्हाला अधिक वाट पाहता येणार नाही. आमच्या राज्यात तो शिरतो, ब्राह्मणांना पकडून नेतो, त्यांना गुलाम म्हणून वागवतो आणि आम्ही हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहतो. महाराज, दौलतखानाने बोलण्याचा प्रयत्न केला. नाही दौलतखान, आता आम्हाला संधीची वाट पाहणं जमणार नाही. ती चालून येईल यावर आमचा विश्वास नाही. तुम्ही हवी तेवढी कुमक घ्या, निकरानं झुंज द्या. आपण सागराचे राजे आहोत म्हणणारा सिद्धी काही आकाशातून पडला नाही. त्याच्या पराभवासाठी आम्ही हवं ते मोल देऊ. दुर्दैवानं काही सोसावं लागलं तरी आम्ही सोसू, पण सिद्धीचा पराभव आम्हाला हवा आहे. ते आमचं मोठं शल्य आहे. महाराज, आपण चिंता का करावी? राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. ते उठले. दौलतखानाच्या खांद्यावर हात ठेवीत ते बोलले, दौलतखान, तुम्ही बोललात, आता सिद्धीची चिंता आम्हास वाटत नाही. जी गरज भासेल ती कळवा, ती तातडीनं तुम्हास पोहोचेल. दौलतखान मुजरा करून नव्या जिद्दीने निघून गेला. 8 दिवसात राजांनी राजापूर सोडले. राजे शृंगारपूरला जात होते. उन्हाळ्याचे दिवस, त्यात कोकणातला मुलूक, उकाड्याने जीव घाबरा होत होता. राजे त्या उन्हातून शृंगारपूर जवळ करीत होते. राजे येत असल्याची वर्दी आधीच शृंगारपूरला गेली होती. शृंगारपुरापासून 2 कोस अंतरावर खुद्द संभाजीराजे राजांच्या स्वागतासाठी आले. राजे युवराजांना भेटले. दोघे मिळून शृंगारपूरला आले. शृंगारपूरच्या वाड्याच्या दारात उमाजी पंडित वगैरे मंडळी स्वागताला उभी होती. सर्वांचे मुजरे घेत वाड्यात जात असता राजांनी शेजारी चालत असलेल्या युवराजांना खालच्या आवाजात विचारले, आम्ही आजोबा होणार हे खरं? संभाजीराजांची पावले थांबली. त्यांनी चमकून राजांच्याकडे पाहिले. राजांची नजर संभाजीराजांवर खेळली होती. संभाजीराजे एकदम लाजले. राजे मोठ्याने हसले. त्यांनी प्रेमभराने संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवला. राजे आतल्या चौकात आले. आतल्या चौकात पिलाजीराव शिर्के उभे होते. त्यांनी राजांना मुजरा केला. मुजराचा स्वीकार करून राजे बोलले, पिलाजीराव, आज आम्हाला खूप आनंद झाला आहे. खरं की नाही युवराज? राजे परत मोठ्याने हसले. कुणाला त्या आनंदाच्या हसण्याचा अर्थ कळत नव्हता. राजे मात्र खूप आनंदी दिसत होते. राजांचे ते रूप संभाजीराजांना अनपेक्षित होते. राजांचा प्रसन्न भाव पाहून संभाजीराजांना धीर आला. पायांवर पाणी घेऊन राजे सदरेवर आले. सर्व कारकुनांनी राजांना मुजरे केले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले. आतल्या महालात येसूबाई उभ्या होत्या. कष्टाने त्यांनी वाकून नमस्कार केला. राजे कौतुकाने येसूबाईंच्याकडे पाहत होते. आधीच रूपसंपन्न, त्यात निकोप प्रकृतीच्या येसूबाईंच्या चेहऱ्यावर गर्भारपणाचे तेज उमटले होते. येसूबाई मात्र संकोचाने उभ्या होत्या. राजे जवळ गेले. प्रेमभराने मायेचा हात पाठीवर फिरवीत राजे बोलले, पोरी, बरी आहेस ना? जी, पन्हाळा सोडल्यापासून तुला पाहायची फार ओढ लागली होती. अनेक वेळा तुझी आठवण आम्हाला व्हायची. आम्ही दक्षिणेत थोर पराक्रम केला, पण आमची उरलेली इच्छा आता पुरी होणार. नातवाचं मुख पाहायला मिळणार याचा आनंद वेगळाच. नातवाचं नाही, नातीचं. मागून पिलाजीरावांचा आवाज आला. राजांनी वळून पाहिले. पिलाजीरावांना आपण उगीच बोललो असं वाटले.
ते गडबडीने म्हणाले, असं मी म्हणत नाही. कवी कलशांनी भविष्य वर्तवले. राजेही सावरले. ते चटकन म्हणाले, त्यांची असली भविष्य कधी खोटी ठरत नाहीत. मुलगी झाली तरी आम्हाला आनंद आहे. आपल्या घरी भवानी आली असं समजू. रात्री पंक्तीला खूप रंग आला. हसण्याला उधाण आले. जेवता जेवता राजे संभाजीराजांना म्हणाले, युवराज, आम्ही कर्नाटकात होतो, पण आमची नजर इथंच रेंगाळत होती. आम्हाला सर्व कळायचं. संभाजीराजे, कवी कलश, उमाजी पंडित या मंडळींचा हात थबकला. राजे हसून म्हणाले, लहानपणी केशव पंडितांनी तुम्हाला संस्कृताची गोडी लावली. इथं कवी कलश, उमाजी पंत यांसारख्या रसिक विद्वानांचा सहवास. अशा संगतीत तुम्ही संस्कृत काव्य रचलत. यात नवल काय? ते ऐकून आम्हाला समाधान वाटलं. साऱ्यांचे निश्वास सुटले. पुन्हा खेळीमेळीने पंगत रंगली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे पुढच्या महालात आले तेव्हा कवी कलश, हंबीरराव, मोरोपंत, उमाजी पंडित राजांच्या मुजऱ्यासाठी खोळंबले होते. राजांनी मुजऱ्यांचा स्वीकार केला. राजे बसले. राजांनी कलशांना विचारले, कवी, आमचे ग्रह कसे आहेत? आता योग चांगले आहेत महाराज. आपण कर्नाटकात विजयी होणार, हे मी आधीच सांगितलं होतं. उमाजी पंतांनी मांडव लावली. तुम्हा पंडितांना ग्रहदशा कळते, आमचा अभ्यास नाही. कित्येक वेळेला वाटतं हे राज्य पाहण्याऐवजी कुंडलीचा अभ्यास केला असता तर फार बरं झालं असतं. हंबीरराव नकळत हसले. कवी कलशांनी किंचित रोषाने विचारले, महाराज, आपला कुंडलीवर विश्वास नाही? आहे तर. कुंडली, ग्रहदशा, भाग्योदय या सर्वांवर आमचा विश्वास आहे. देवाधर्मा इतका आनंद आम्हाला दुसऱ्या कशात नाही. नाहीतर विजयासाठी जात असता आम्ही इतकी तीर्थ फिरलो नसतो. ते ऐकून कलशांना समाधान वाटले. त्याचवेळी संभाजीराजे महालात आले. राजे बैठकीवरून उठले. संभाजीराजे पाय शिवण्याकरता वाकले असता राजांनी त्यांना बळेच उठविले. आपल्या शेजारी बसविले. संभाजीराजे त्या वर्तनाने चकित झाले होते. राजे म्हणाले, संभाजीराजे, तुम्हाला मानानंच वागवायला हवं. आता तुम्ही ना आमचे चिरंजीव, ना युवराज. आबासाहेब. राजांचे भाव पालटत होते. कलशांच्याकडे पाहत राजे बोलत होते, आम्ही हयात असता तुम्ही कलशाभिषेक करून घेतलात, राजे झालात. अभिषिक्त राजांचा मान निदान राजांनी तरी ठेवायला हवा. ज्या संकटाला सारे भीत होते ते संकट उभे टाकले होते. राजांची नजर कवी कलश, उमाजी पंडित यांच्यावरून फिरत होती. संभाजीराजांची संतप्त नजर मोरोपंतांच्याकडे गेली. राजांच्या लक्षात आले, हां राजे, ही मोरोपंतांची कसूर नाही. त्यांच्याकडे पाहू नका. अभिषेक करून घेतला जातो तो असा चोरून नव्हे. राजरोसपणे छत्रचामर बाळगून अभिषेक केला जातो. आणि कवी राजांची नजर कलशांवर स्थिरावली. आम्ही हयात असता कलशाभिषेकाचा सल्ला युवराजांना तुम्ही दिलात. तुमच्या ज्ञानाची एवढीच मर्यादा? आपल्या शुष्क पडलेल्या ओठांवरून जी फिरवीत कलश म्हणाले, क्षमा महाराज, युवराजांच्या हट्टापुढं काही बोलता येईना. युवराजांनी कलशांकडे पाहिले. राजांनी विचारले, आणि या अभिषेकामुळं काय झालं? आमचं राज्य युवराजांच्या हाती गेलं की युवराजांना स्वतंत्र राज्य मिळालं? महाराज, हा गैरसमज होतो. आपली चाकरी करीत असता आपल्या अन्नावर उठो कसे? युवराज आपल्या इतराजीला घाबरत होते. कोणताही गुन्हा घडला तरी देहदंडाची शिक्षा होऊ नये म्हणून हा अभिषेक सुचविलात? राजांनी आश्चर्याने विचारले. या अभिषेकामुळे युवराज राजे बनले आणि राजाला कडेलोट करण्याचा, तोफेच्या तोंडी देण्याचा अधिकार कुणाला नसतो. ते ऐकून राजे थक्क झाले. हसावे की रडावे हे त्यांना समजेना. राजे उद्वेगाने बोलले, कवी, भांगेची तार एवढी चढते याची आम्हाला कल्पना नव्हती. युवराजांना आमच्या इतराजीतून वाचवण्याची काय तरकीब काढलीत. वा. राजांनी शेजारी चुळबुळत बसलेल्या युवराजांच्या पाठीवर हात ठेवला. राजे भावनाविवश झाले. क्षणभर त्यांच्या नेत्रात अश्रू उभे राहिल्याचा भास झाला. कवी, तुम्ही शंभूराजांना युवराज म्हणून पाहिलत, भावी राज्याचे धनी म्हणून पाहिलत, पण एक नातं विसरून गेलात. युवराज आमचे चिरंजीव आहेत, थोरले आहेत. ते रक्तानं जोडलेलं नातं, त्याचा विसर पडला. प्रत्येक गुन्ह्याचा फैसला न्यायानंच करायचा झाला असता तर एव्हाना युवराज कलशाभिषेकाला हजरही राहिले नसते. राजांचा हात संभाजीराजांच्या पाठीवर स्थिरावला होता. काळजीच्या सुरात त्यांनी विचारले, शंभूबाळा, असा कोणता खेळ तुमच्या मनात खेळतो आहे की ज्यासाठी आमच्याकडून मृत्यूदंडाची भीती तुम्हाला वाटते? युवराजांनी राजांचे पाय धरले. राजांनी त्यांना उठवले. युवराजांना जवळ घेत राजे म्हणाले, शंभू, तुमच्यावर आमची भारी मदार आहे. तुम्ही आमचे चिरंजीव आहात. तुम्हाला चिरंजीव पाहण्यात आमचे डोळे मिटावेत.
हे एकच मागणं आम्ही आईकडे मागतो. हे कलश पंडित आहेत, विद्वान आहेत, पण त्यांच्या बुद्धीची मर्यादा होम हवन बळी यांपलीकडे नाही. नुसती शक्तिपूजा करून राजांना विजय मिळत नसतात. राजे आबासाहेब, आम्ही चुकलो. राजांनी संभाजीराजांना जवळ घेतले. शंभू बाळ, चुकलात म्हणून बिघडलं कुठं? आम्ही आहोत ना चुका निस्तरायला. निदान एक तरी वचन द्या. जी आम्हाला सावरून घेता येतील अशा चुका निदान करा. तुम्हाला कुलरयतेचे आवडते सुभेदार, रयतेच्या प्रेमानं तुम्ही वसूल माफ केला. रयतेनं तुम्हाला नावाजलं. रायगडाच्या खजिन्यातून रक्कम आणलीत म्हणून बिघडलं नाही, पण राज्याला वसूल नाही ते राज्य कसलं? अशानं ना राज्य साधतं ना प्रजाहित. सुभा तुमचा, मुक्त्यारी तुमची, तीत आम्हाला ढवळाढवळ करायची नाही, पण वाटलं ते सांगितलं. आता फार दिवस सांगावं लागणार नाही. लवकरच तुम्ही बाप बनाल. मग आम्ही काय म्हणतो हे ध्यानी येईल. राजांच्या शेवटच्या वाक्याने साऱ्यांना धीर आला. राजांनी बघता बघता बोलणे फिरवले. कर्नाटकाच्या मोहिमेचे प्रसंग सांगण्यात राजे गुंतले. 2 दिवसांनी राजांनी मुक्काम हलवण्याचे ठरवले. पिलाजीरावांनी येसूबाईंचे पहिले बाळंतपण माहेरीच व्हावे ही इच्छा व्यक्त केली. राजांनी त्याला मान्यता दिली. रायगडाहून सुळणी पाठवण्याचे ठरवले. येसूबाईंना तब्येतीची काळजी घ्यायला सांगून राजांनी शृंगारपुराचा निरोप घेतला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.